नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 एप्रिलच्या भागामध्ये मित्रांनो डॉक्टर आता नंदिनीला सांगतात काही आठवडे झाले ना बाळाला येऊन. आणि डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर मित्रांनो नंदिनी ती आता थोडीशी भावूक होते आणि ती आपल्या पोटाला हात वगैरे लावते आणि तिच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलेलं असतं, म्हणजे ते आनंदाश्रू असतात. तर डॉक्टर म्हणतात पुढच्या वेळी जर जमलं ना तर मिस्टर देशमुखांना घेऊन या, म्हणजे कसं आपलं बोलणं त्यांच्या कानावरती पडलं की त्यांनाही जाणवेल बाळाचं असणं. तर तेव्हा नंदिनी म्हणते हो बरोबर बोलताय तुम्ही, म्हणजे आपण या सगळ्या प्रोसेसपासून बाळाच्या बाबांना थोडंसं दूरच ठेवतो, पण 9 महिन्यामध्ये आपण जशा प्रो आई होतो ना तसंच आपण अपेक्षा करतो की बाळाच्या बाबांनी सुद्धा प्रो बाबा व्हायला हवं, अगदी तरबेज बाबा असायला हवं. आणि म्हणते नाही नाही मी सांगते जीवांना. खरं तर ना मॅडम ते खूप उत्साही आहेत आणि आज येणारच होते ते, पण ऑफिस बुडवून आले असते ना म्हणूनच मी त्यांना नको म्हणाले, पण पुढच्या वेळी ना नक्कीच आणेन. आणि त्यानंतर सांगते मी आणि काव्य आता सोबतच आलेलो आहे आणि मला थोडंसं आता काव्याबद्दल पण जाणून घ्यायचं आहे, तिची प्रेग्नन्सी ठीक आहे ना असं ती आता डॉक्टरांना विचारते. तर मित्रांनो तर नंदिनीने असं विचारल्यानंतर डॉक्टर थोडेसे आडेवेडे घेऊ लागतात आणि आता नंदिनी म्हणते हे बघा डॉक्टर मी काव्याची मोठी बहीण आहे, काही प्रॉब्लेम जर असेल तर प्लीज प्लीज तुम्ही मला सांगा. तर तेव्हा आता डॉक्टर सांगतात थोडी नाजूक आणि अवघडच झालेली आहे काव्याची प्रेग्नन्सी, त्याला जपायला लागणार आहे. आणि असं थोडंसं डॉक्टरनी सांगितल्यानंतर आता नंदिनीला तर धक्काच बसतो. तर इकडे मित्रांनो आता जेव्हा तर अगोदरच घरामध्ये येऊन वाट बघत असतो आणि तेव्हा मानेने विचारते अरे तू कधी आलास, तर तेव्हा जेव्हा सांगतो तू जेव्हा ही किचनमध्ये खीर बनवत होतीस ना तेव्हाच मी आलो. तर मानेनी म्हणते बरं ठीक आहे पण मला सांग तू यावेळी घरी कसा काय. तेव्हा जेव्हा म्हणतो एकतर ना ऑफिसमध्ये फार काही काम नव्हतं आणि जे काही होतं ना त्यामध्ये माझं लक्ष लागत नव्हतं. अगं नंदिनी रुटीन चेकअपला गेली ना त्याची काळजी वाटत होती मला. तर मानेनी म्हणते अरे जेव्हा ते रुटीन चेकअप आहे त्यात काळजी वाटण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं आई हे तुला तुला असं वाटते, आणि हे बघ हा जो आनंद आमच्या आयुष्यामध्ये आलेला आहे ना तो सहजासहजी आलेला नाही आहे अगं. तर तेव्हा मानेनी म्हणते सगळं व्यवस्थित होणार रे, तू नको काळजी करूस आणि तुला मुलगीच होणार बघ. असं म्हटल्यानंतर जेव्हा तर खूपच खुश होतो आणि त्यानंतर मानेनी आता देवासमोर नैवेद्य दाखवत असते आणि जेव्हा सारखं सारखं मध्ये मध्ये जाऊन दरवाजाकडे बघत असतो नंदिनी येते का नाही. तर तेव्हा मानेनी म्हणते अरे तू वाट बघतोयस का कोणाची, नंदिनीची बघतोयस का, अरे ती निघताना कळवणार आहे म्हणाली, तू नको काळजी करूस. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं त्याची नाही आहे बघत दुसरं काहीतरी येते त्याची वाट बघतोय. तेव्हा मानेनी विचारते काय येते काय येते. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं एक गंमत येते असं म्हणतो हसत असतो. तर तेव्हा मानेनी म्हणते अरे गंमत, बरं ठीक आहे मला सांग माणूस आहे का वस्तू. तेव्हा जेव्हा सांगतो वस्तू आहे वस्तू. तेव्हा मानेनी म्हणते हां हां मला लक्षात आलं अंडी अंडी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं आई अंडी कशासाठी मागवीन मी, तर तेव्हा मानेनी म्हणते तूच तर सकाळी म्हणाला होतास ना. तेव्हा जेव्हा म्हणतो अगं आई अंडी मागवण्यासाठी मी इतका उत्सुक असेन का, दुसरं काहीतरी मागवले दुसरं काहीतरी. तर मानेनी म्हणते अरे काय काय असेल सांग ना मला जरा हिंट तरी दे. तेव्हा जेव्हा म्हणतो हिंट देतो तुला हिंट देतो, हे जे काही येतंय ना ते मी लहान असताना तू स्वतःच्या हाताने माझ्यासाठी बनवलेलं होतंस. तेव्हा मानेनी म्हणते अरे बाप रे तुझ्या लहानपणी. मग म्हणते तुझ्या लहानपणी ना मी खूप खूप काय काय केलं होतं रे तुझ्यासाठी, आणि तुम्ही पोरं ना मोठी झाल्यानंतर आईची किंमत ठेवत नाही. तर मग जेव्हा म्हणतो हे बघ ऐक ना तुझी सोशिक आईची कॅसेट नको वाजवूस ना आता, आणि तू एक काम करतो थांब 5 मिनटं थांबल्यानंतर तुला कळेल ती वस्तू काय येते. तेव्हा मानेनी म्हणते अरे काय रे एवढं पण काय रे त्यात, आईला नाही सांगणार का तू, सांग ना सांग ना. तेव्हा जेव्हा म्हणतो आता लास्ट हिंट देतोय मी तुला, हे बघ ही जी वस्तू येते ना ती लाकडाची आहे. तेव्हा मानेने आता मुद्दामूनच म्हणते लाकडाचा सोफा. तर तेव्हा जीवा हसत हसत म्हणतो अगं आई काय हे तुझं, मी लहान असताना तू स्वतःच्या हाताने लाकडाचा सोफा बनवला होतास माझ्यासाठी, आणि ऐक ना त्यापेक्षा ना तू वेगळं काहीतरी गेस कर. तेव्हा माने म्हणजे जाऊ दे तिकडे, तू येणार आहे ना आता आणि आल्यानंतर कळेलच मला कुठं डोकं चालू मी उगीच, चल मी तुला जेवायला वाढते. असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर जेव्हा परत दरवाजाजवळ जातो तर इकडे मित्रांनो आता हा विजय जो असतो तो काहीतरी संशयास्पद फोनवरती बोलत असतो आणि कुणाच्या न कळत चोरून तो बोलत असतो. तो सांगत असतो सगळं काही प्लॅनप्रमाणे ठरलेलं आहे, काल मी घर जावई म्हणून देशमुखांच्या घरामध्ये शिरलेलो सुद्धा आहे आणि आता आपल्याला जे हवं आहे ना ते सगळं काही साध्य करेन मी, सगळं काही ठरलंय ना तसंच होईल. नाही ना त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगायला लावली ना तर नाव, असं म्हणून तो थांबतो आणि म्हणतो नाव तर तुम्हाला माहितीच आहे. असं म्हणून तो फोन कट करतो. आणि त्यानंतर मित्रांनो आता इकडे जेवानी जी वस्तू मागवलेली असते ती वस्तू आता आलेली असते घरामध्ये आणि ती वस्तूवरती कापड झाकलेलं असतं
आणि वसूसुद्धा तिथं येते आणि विचारते, काय रे जीवा, एवढं मोठं काय आणलेलं आहेस? तर जीवा म्हणतो, सरप्राईज, एक मिनिट एक मिनिट, असं म्हणून त्याच्यावरचं कापड काढतो. तर मित्रांनो तो छान असा पाळणा असतो. तर ते बघितल्यानंतर या दोघींना सुद्धा धक्काच बसतो. तर जेव्हा म्हणतो, हो पाळणा आहे, आणि माझं आणि दादाचं मस्तपैकी बोलणं झालं होतं आणि लगेच बुक केला हा पाळणा. तर वसू डोक्यालाच हात लावते आणि म्हणते, अरे देवा, काय केलंस तू हे जीवा? आणि नेमकं कुणाच्या बाळासाठी आणलायस हा पाळणा? आणि म्हणते, अरे जीवा, बाळ होण्याच्या आधी या अशा गोष्टी घरामध्ये आणायच्या नसतात, हे चांगलं नसतं. अरे बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो. आणि असं ती सांगत असताना मानिनी तर चिडलेली असते, म्हणजे ती रागारागाने जीवाकडे बघत असते. म्हणजे वसू जे काही बोलत असते ते मानिनीला सुद्धा पटत असतं. तर जेव्हा म्हणतो, अगं वसू त्या तुझं वय झाले म्हणून काही बोलशील का तू? अगं आमच्या जीवावर तर उठली होतीसच, अगं किमान आमच्या बाळाला तरी सोड. आणि मानिनीला म्हणतो, आई बघ ही काय बोलते. तर तेव्हा मानिनी सुद्धा म्हणते, जीवा, दुर्दैवाने वसुताई बरोबर बोलतायत असंच म्हणावं लागेल मला. अरे काय करून बसलायस तू उत्साहाच्या भरात, एकदा बोलायचं तरी होतंस. आणि आता जेव्हा पुढे एक्साइटमेंटमध्ये सांगत असतो तर मानिनी म्हणते, जेव्हा पुरे आत्ताच्या आत्ता हा पाळणा तू परत करून टाकणार आहेस जिथून कुठून आणलायस तिथे. तर जेव्हा परत विचारतो, अगं पण प्रॉब्लेम तरी काय आहे? तर वसू परत म्हणते, अरे बाळाला नजर लागते. तर आता मानिनी सुद्धा जीवावरती भडकते, अरे आत्ताच तर तू म्हणत होतास ना की बाळाचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे, आणि हे लॉजिक वगैरे तू बोलतोयस ना, ते मला काहीसुद्धा सांगू नकोस, आणि आत्ताच्या आत्ता हा पाळणा तू परत करून टाक, नाहीतर मी हा पाळणा स्वतः बाहेर काढीन. आणि असं यांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच मित्रांनो पार्थ तिथं येतो, आणि तो पाळणा बघितल्यानंतर तो जीवापेक्षा जास्त खुश होतो आणि जीवाला म्हणतो, अरे वा वा शब्बास, तू पाळणा आणला सुद्धा. अरे तुझा आणि माझा बाळ दोघेही छान झोपतील याच्यामध्ये. आपण काय करूयात माहिती का, हॉलमध्येच ठेवूयात हा पाळणा, येता जाताना म्हणजे सगळेजण खेळवतील. हो नाही, असं तो एकदम एक्साइटमेंटमध्ये बोलत असतो आणि विचारत असतो. तर मानिनी तर रागारागात काही न बोलता तिथून निघूनच जाते, आणि वसू सुद्धा निघून जाते. तर तेव्हा जीवा तर हसत हसत आता पार्थला मिठी मारतो आणि म्हणतो, अरे बडे भैया कसा आहेस? तर पार्थ म्हणत असतो, अरे भारी पाळणा रे, खूप छान पाळणा आहे. आणि यांचं तर मित्रांनो दोघांचं एकदम छान ठरलेलं असतं की हा पाळणा ठेवायचाच. आणि त्यानंतर आता रात्री मित्रांनो जेव्हा पार्थ खोलीमध्ये जातो तर काव्या त्याला घट्ट मिठी मारते. तर काव्या म्हणते, धनी, तुमच्या या कारभारणीनं तुम्हाला लई मिस केले बघा. तर पार्थ म्हणतो, होय, तुमच्या या धन्याला बी तुमची लई आठवण आली. जिथं चित्त तुम्हीच दिसायचा आमासनी. तुमच्या पुरणापोळीगत गोड हसू, तांबड्या रश्यावानी तुमचा तिखट राग, मोदकाच्या कळीवानी तुमचं नाक, असं म्हणून तो हसत असतो. आणि तर तेव्हा काव्या म्हणते, बरं ठीक आहे, बसा तुम्ही, आणि आल्या आल्या काय सांगणार होता तुम्ही? तर तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, जीवाने आणलेला पाळणा पाहिला का? तर काव्या हसत हसत सांगते, हो पाहिला, आणि मी आणि ताईने आल्या आल्या पाहिला, आणि आईंची त्यावर चाललेली चिडचिडसुद्धा पाहिली. तर तेव्हा पार्थ म्हणतो, काम करणे जाता है और कांड होता है, ही म्हण ना परफेक्ट बसते जीवाला. खूप उत्साहाने आणलेला होता जीवाने. आणि पण आईसुद्धा ना, असं तो बोलत असतो. तर काव्यासुद्धा म्हणते, नाही, आपल्या मान्यावरती असतं ना ते पार्थ. पूर्वीच्या काळी ना बर्थ रेट कमी होता. डिलिव्हरी आल्यानंतर एकतर बाळाच्या जीवाला तर धोका असायचा, नाहीतर ना बाईच्या जीवाला तरी धोका असायचा. त्यामुळे बाळाच्या जन्माच्या अगोदर जर कुठली गोष्ट आणली तर मग नंतर ती गोष्ट बघितल्यानंतर त्रास होत असेल ना. बाळाने ही वस्तू वापरली असती, या वस्तूशी खेळला असता, आणि तो एक वेगळाच त्रास आहे ना. म्हणून मे बी बाळाच्या जन्माच्या आधी कोणतीही गोष्ट वस्तू आणू नये असं म्हणतात. तेव्हा पार्थ म्हणतो, बरोबर आहे तुमचं, मोठी वस्तू आणू नये, आणि छोटी गोष्ट आणली तर चालते ना. तर काव्य म्हणते, वस्तू छोटी असो किंवा मोठी असो, बाळाच्या जन्माच्या आधी काहीही आणू नये. तर तेव्हा काव्याच्या लक्षात आल्यानंतर, म्हणजे पार्थचं बोलणं काय असतं तिच्या लक्षात आल्यानंतर ती म्हणते, एक मिनिट आता तुम्ही मला सांगू नका की तुम्ही सुद्धा काहीतरी आणलंय म्हणून. तर मित्रांनो पार्थने तर एकदम छान असा शर्ट आणलेला असतो बाळाच्या मापाचा, आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं, मी प्लस डॅड इज इक्वल टू बेस्ट टीम. आणि ते बघितल्यानंतर तर काव्या खूपच खुश होते, आणि म्हणते, अहो पार्थ, पण बाळाच्या जन्माच्या वेळी तर कपडे जुनेच वापरायचे असतात. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बरोबर आहे तुमचं, पण काय ना, माझा चार्जर बिघडला होता म्हणून मी एका डिपार्टमेंटल स्टोअरला गेलो होतो. त्याच्या शेजारीच ना कपड्याचं स्टोअर होतं. मग म्हटलं असंच एक फेरफटका मारावा. तिथे हा टी शर्ट मला दिसला, आणि हा टी शर्ट मी घेतला, आणि हे टी शर्ट बघितलं मला असं वाटलं की आपलं बाळ माझ्या हातातच आहे. म्हणजे मी असं पडलेलो आणि बाळाचं माझ्या पोटावरती. तेव्हा काव्य म्हणते, पण आईने बघितलं तर, असं ती म्हणत असेल. तर पार्थ म्हणतो, आईने बघितलं तर ना, असं म्हणून त्या बोक्याला तो टी शर्ट घालू लागतो तो. तर तेव्हा पार्थचा त्या बोकडीला टी शर्ट घालतो, आणि त्याने शूजसुद्धा आणलेले असतात बाळाचे. तर काव्या म्हणते, आता बास हे मला सगळं काही आवरू देत, नाहीतर जीवावरचा राग तुमच्यावरती सुद्धा निघेल. तर तेव्हा पार्थ म्हणतो, बिचारा जीवा,
आईचे ओरडे खाल्लेत, आता नंदिनीचे ओरडे खात असेल. आणि इकडे तर मित्रांनो जीवाने तो पाळणा त्या खोलीमध्ये आणलेला असतो आणि ते बघितल्यानंतर तर नंदिनी खूपच खुश होते आणि म्हणते, जीवा अरे वा किती छान पाळणा आहे हा. तेव्हा जीवा म्हणतो, हो ना हो ना, पण म्हातारी उगाचच ओरडत होती बघ माझ्यावर. तर असं जीवाने सांगितल्यानंतर मित्रांनो नंदिनी तर एकदमच पलटी मारते. म्हणते का? तेच म्हणते ना मी, कशासाठी आणलात पाळणा उगीच, का घाई केलीत? तर तेव्हा जीवा म्हणतो, अगं ए काय काय डबल ढोलकी आहे यार, दोन्ही बाजूने वाजवते. आत्ता तर म्हणाले छान आहे म्हणून. तू ना आईसारखं करू नकोस, माझी शाळा घेऊ नकोस, नाहीतर ना हा देऊनच येईन पाळणा मी. तर नंदिनी म्हणते, नाही द्याच, खरंच देऊन या पाळणा परत. तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी आणि आई तुम्हाला का ओरडतोय. तेव्हा जेव्हा म्हणतो, एक एक मिनिट, पण तुम्ही जसा काही विचार करताय ना, आपण तसा विचार नकोच ना करायला. आणि असं काहीसुद्धा होणार नाही आहे तुझ्या बाबतीत, तर नाहीच होणार. कारण आपण ना तुझी सगळी व्यवस्थित काळजी घेणार आहोत. तुझ्या बाबतीत असं घडणं शक्यच नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीसुद्धा झालेलं नाही आहे. मी फक्त तुम्हाला सांगितलं. आणि बरं ठीक आहे, आता पाळणं आणलं तर ठीक आहे, पण दुसरी कुठली वस्तू आणू नका. आणि जर माझं ऐकणार असाल ना, तर दुकानदाराला सांगा की पाळणा येऊन घेऊन जा म्हणून. तेव्हा जीवा थोडासा नाराज होतो आणि म्हणतो, अरे यार. तर नंदिनी म्हणते, तुमचं ना अगदी तसं झाले, उतावीळ नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, बाळाचे वेध लागलेले उतावीळ बाबा झालात तुम्ही. आणि म्हणते, बघा जेव्हा आपली लेक घरी यायला अजून खूप वेळ आहे, त्यामुळे ना उत्साह थोडासा कमी करा. लेकीचे बाबा, अहो लेक यायला अजून खूप वेळ आहे आणि तोपर्यंत पाळणा रिकामा राहील की नाही, म्हणून म्हटलं तुम्ही पाळणा परत द्या. तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही राहणार, तू उद्या बघ मी काय करतो ते. म्हणजे तुला जीवा पॅटर्न माहीत नाही आहे का? उद्या कळेलच तुला. मग बघ उद्या कळेल तुला, मग समजेल तुला मी काय करू शकतो ते. असं म्हणून तो तिथून बाहेरच जातो. पण नंदिनीला सुद्धा तो पाळणा खूप आवडलेला असतो. तर इकडे मित्रांनो होता वसू आणि विजय जे असतात ते दोघंसुद्धा चेस खेळत बसलेले असतात. आणि तेव्हा आशा त्या दोघांसाठी ज्यूस घेऊन येते. तर वसू तिच्यावरती ओरडू लागते, म्हणते एवढा वेळ लागतो का ज्यूस आणायला 2 ग्लास. तर तेव्हा आशा सांगते, त्याचं काय ना, मी कलिंगड कापलं आणि थोडंसं सडकं निघालं. मग सडका भाग बाजूला करून उरलेल्या चांगल्या भागाचा मी ज्यूस केला, त्यातच जरा उशीर झाला. आणि असं ती सांगत असते. तर तेव्हा विजयने थोडंसं ज्यूस पिलेलं असतं आणि तो म्हणतो, हा सडलेल्या फळाचा ज्यूस आहे. तर तेव्हा वसू आता जास्त चिडते आणि म्हणते, लाज वाटते का तुला, घरच्या जावायला असं वागवतात, एक दिन आता. तर तेव्हा आशा म्हणते, नाही मानिनी वहिनीने सांगितलं होतं की कलिंगड फेकू नको म्हणून, चांगला भाग बनवून बघून ना वसुताई आणि विजयरावांना बनवून दे म्हणून. आणि इतक्यातच आता डोर बेल वाजते आणि आशा जाऊन आता दरवाजा उघडते. तर मित्रांनो विक्रम आलेला असतो आणि आल्याला तो एकदम खुश असतो आणि म्हणतो, काय आहेत ना सगळे घरामध्ये. आणि जीवानंदिनीची गुड न्यूज ऐकल्या फ्लाईट बुक केलो आणि तातडीनं निघून आलो आहे. आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर समोर विजयला बघितल्यानंतर त्याला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, विजय. आणि असं म्हटल्यानंतर विजयचं लक्ष तर त्यांच्याकडे जातं आणि विजय उठतोच, अरे वा वा, आणि म्हणतो, वेलकम होम वेलकम होम. तर तेव्हा विक्रम म्हणतो, तू इथं कसं काय आणि कसा आहेस. तर तेव्हा विजय म्हणतो, हो हो एकदम ठीक आहे. तर तेव्हा वसू म्हणते, अरे वा, बऱ्याच गिफ्ट घेऊन आलेला आहेस की तू. आणि म्हणते, जीवा आणि नंदिनीसाठी आणले असतील ना, विजय आणि रम्यासाठी नाही आणाव्याशा वाटल्या. काय ना विक्रम, आपल्या घरी ना एकाच दिवशी 2-2 आनंदाच्या गोष्टी घडल्या आहेत, पण तू मात्र एकाच जोडीसाठी गिफ्ट आणले आहेस. तर विक्रमला काही माहितीच नसतं आणि तो म्हणतो, 2-2 आनंदाच्या गोष्टी. तर वसू म्हणते, मानिनीने तुला काही सांगितलं नाही का. तर विक्रम म्हणतो, कशाबद्दल. तर वसू म्हणते, तुमच्यामध्ये कधी लपंडाव सुरू झाला विक्रम. एनिवेज रम्या आणि विजय या दोघांनी कोर्ट मॅरेज केलेलं आहे. तर तेव्हा विक्रमला थोडासा धक्काच बसतो आणि म्हणतो, पण मला कोणीच कसं काय सांगितलं नाही. आणि त्यानंतर म्हणतो, अरे सिक्रेट न्यूज आणि कॉंग्रॅच्युलेशन्स जावई बापू, असं म्हणून तो विक्रमला विश करतो, विजयला विश करतो. तर तेव्हा विजय म्हणतो, हां एक मिनिट, फक्त जावई बापू नाही तर घर जावई बापू. येस, मी आणि रम्या इथेच राहतोय काका. आणि असं यांचं बोलणं चालू असं इतक्यातच मानिनी तिथं येते. तर तेव्हा विक्रम आता चिडलेला असतो आणि तो मानिनीला म्हणतो, मानिनी हे सगळं काय चाललेलं आहे. विजय अगं घर जावई म्हणून इकडे घरामध्ये राहत आहेत आणि मला कोणीच कसं काय सांगितलं नाही. तर वसूसुद्धा मानिनीला म्हणते, अगं मानिनी, तू विक्रमपासून गोष्टी कधीपासून लपवून ठेवा लागलीस. तर मानिनी आता सांगायचा प्रयत्न करत असते. तर विक्रम तिला इनफ असं म्हणून गप्प बसवतो आणि तो जाम चिडलेला असतो आणि आता तो रागारागामध्येच आतमध्ये निघून जातो. तर तो आतमध्ये निघून गेल्यानंतर मानिनी वसूला म्हणते, आल्या आल्या हे सांगायची गरज होती का. वसूताई, तुम्हाला काय घरामध्ये भांडण झालेलं बघायला आवडतं का. तर वसू म्हणते, घ्या आता, या घरामध्ये खरं बोलायची सुद्धा चोरी झाली आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, एक मिनिट, ते चिडलेले आहेत, तुम्ही एक काम करा ना, त्यांच्यासाठी फ्रेश कलिंगडचा ज्यूस घेऊन द्या. फक्त बघा कलिंगड सडलं तर नाही आहे ना.
आणि असं तो बोलत असतो टोचक, तर तेव्हाच आता इकडून विक्रम मानिनीला हाक मारू लागतो आणि तेव्हा मानिनी तिथून निघून जाते. तर आता विजय आणि वसू दोघे सुद्धा हसू लागतात. आणि जेव्हा आता मानिनी खोलीमध्ये जाते तर तेव्हा विक्रम तिच्यावरती खूप चिडत असतो. एकानाही तुम्हाला फोन करावासा वाटला नाही का? त्या दिवशी नाही, त्या दिवशी रात्री तरी, आणि घराला काय माझी गरजच उरलेली नाही आहे का? तर मानिनी म्हणते, अहो तुम्ही जरा शांत होता का? अहो तुम्ही इतके कामात असताना की ही छोटी गोष्ट तिथे, असं ती बोलत असताना विक्रम परत भडकतो आणि म्हणतो, ही छोटी गोष्ट आहे. मानिनी, ही छोटी गोष्ट आहे का? ज्या माणसाने रम्या आणि वसूसोबत संबंध जोडलेत ना, तो माणूस मला अजिबात आवडत नाही. आणि त्यात त्याने लग्नसुद्धा उरकून टाकले. पण हे घर माझं आहे, आपलं आहे. आणि ही काय धर्मशाळा वाटली का त्याला? तर तेव्हा मानिनी म्हणते, हे बघा, हे घर तुमच्या आणि वसुताईंच्या नावावरती आहे. हे विसरलायत का तुम्ही? आणि याच गोष्टीवरती बोट ठेवून ना वसुताईंनी त्या विजयला या घरात आणले. तर विक्रम म्हणतो, तू त्याला थांबवू शकली असतीस. अगं 2-2 सुना आपल्या प्रेग्नंट असताना तसल्या बेरक्या माणसाला तू घरात घेतलंसच कसं? तर इतक्यातच मित्रांनो आता पार्थ, काव्या आणि जीवानंदिनी सुद्धा तिथं येतात. तर विक्रम आता थोडंसं स्वतःला सावरतो आणि या 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 वेलकम वेलकम असं म्हणतो आणि म्हणतो, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मी आणि मानिनी दोघेही आम्ही इतके खुश आहोत म्हणून सांगू ना. आमच्या दोन्ही सुना, दोन्ही मुलं आई बाबा होणार आणि आम्ही दोघं आजी आजोबा. आणि आता मी काय आजोबा वाटत नाही, तो भाग वेगळा, असं तो म्हणत असतो. तर नंदिनी म्हणते, आई बाबा, खरं तर तुमच्या आशीर्वादाने आमच्या आयुष्यामध्ये गोड बातमी आली. सगळं काही चांगलं सुरू आहे. पण तुम्ही आता भांडू नका ना प्लीज. छान नाही वाटत आम्हाला. तर काव्यासुद्धा म्हणते, आणि तुम्ही का भांडताय हे सुद्धा कळले हां आम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो, हो, आवाज बाहेरपर्यंत येत होता. तर पार्थ म्हणतो, नाही डोंट वरी, खाली हॉलमध्ये कोणी नाही आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, गेले का ते? आणि काय ना, माझ्या आणि मानिनीच्या बुद्धिबळच्या सेटला कोणी हात लावलेला मला अजिबात आवडत नाही. अगं माझ्या वाढदिवसाला गिफ्ट दिले माझ्या मनूने. आणि असं तो म्हणत असतो. तर तेव्हा मानिनीच्या डोळ्यामधून तर पाणी आलेलं असतं मित्रांनो. तर विक्रम म्हणतो, हो ना म्हणू. तर मानिनी तर रडतच असते. तर आता विक्रम तेव्हा या सगळ्यांच्याकडे बघतो, तर हे सगळेजण कान धरायला सांगत असतात इशाऱ्याने. तर तेव्हा आता विक्रम मानिनीला म्हणतो, मानिनी अगं ऐक, नाही बघ, चुकलं ना, माझं चुकलं, सॉरी सॉरी. तर मानिनी म्हणते, नाही नाही, राहू देत ना, मला ना घर सांभाळता येतं ना सिच्युएशन. तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं नाही नाही, आम्हा सगळ्यांना तर तू सांभाळतेस. अगं तू आणि तुझा आशीर्वाद आहे म्हणून तर आम्ही सगळेजण आहोत ना सही सलामत जागेवर. आणि म्हणतो, सॉरी बाबा. आणि अगं तो विजयचा राग सगळा काही तुझ्यावरती निघाला. आय एम सॉरी, खरंच आय एम सॉरी. तर तेव्हा आता पार्थ आणि जीवा विक्रमला इशाऱ्याने सांगू लागतात की मानिनीच्या खांद्यावरती हात ठेव म्हणून. तर तेव्हा आता विक्रम अगदी तसंच मानिनीच्या खांद्यावरती हात ठेवून तिला आपल्या जवळ घेतो आणि परत सॉरी म्हणतो. तर तेव्हा आता मानिनीचा राग थोडासा निवळतो आणि म्हणते, ठीक आहे. तेव्हा सगळेजण हसू लागतात. तर नंदिनी म्हणते, बास बास आता, तर रडू नका. चला, खूप दिवसानंतर भांडण झालं ना एकदाचं, बास झालं. आता ना गोडवा बराच काळ टिकेल. तर तेव्हा काव्या सांगते, हो बाबा, आणि रम्याने विजयने खरंच लग्न केलंय का लग्न केल्याचं नाटक केलंय हा डाऊट आम्हाला सुद्धा आहे. तेव्हा विक्रम म्हणतो, मग तुम्ही चौघांनी डोकं लावून हा मुद्दा सोडवून काढायला पाहिजे होतात ना. तर पार्थ म्हणतो, बाबा त्याच्यासाठी ना सरळ साधा मार्ग उपयोगाचा नाहीये. तर तेव्हा विक्रम म्हणतो, मग काय शिरा ना वाकड्यात, कोणी अडवलंय तुम्हाला? हे बघा, हा बाप आहे तुमच्या पाठीशी, लक्षात ठेवा. तेव्हा जेव्हा म्हणतो, जर तसं असेल ना तर एक प्लान आहे. तर काव्या म्हणते, येस, आणि तो प्लॅनच आपल्याला सांगेल की रम्याच्या मनात काय आहे. तर तेव्हा आता विक्रम आपला हात पुढे करतो. तर पहिल्यांदा मानिनी त्याच्या हातावरती हात ठेवते आणि त्यानंतर बाकी सर्वजण सुद्धा विक्रमच्या हातावरती हात ठेवतात. तर विक्रम आता म्हणतो, देशमुखांच्या नावानं. तर सर्वजण म्हणतात, चांग भलं. तर त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी विजय आणि रम्या जेव्हा बाहेर येतात तर समोर बघतात तर पूर्ण घर असं छान हार आणि लाईट्स लावून सजवलेले असतात. आणि विजय विचारतो, काय विशेष? तर तेव्हा रम्या म्हणते, असेल कुठलं तरी सणवार किंवा कोणाचा तरी कौतुक सोहळा. मामीला सवय आहे, आमच्याकडे असतं असं. तर तेव्हा विजय विचारत असतो, मग कोण आहे ती उत्सव मूर्ती, असं तो बोलत असतो. इतक्यातच आता हे सगळेजण एकदम छान असे सजून नटून वगैरे येतात. आणि विक्रम म्हणतो, अरे काय विचारतोय, उत्सव मूर्ती कोण आहे म्हणून? तुम्ही दोघं उत्सव मूर्ती आहात. आणि म्हणतो, अभिनंदन, असं म्हणून सर्वजण आता टाळ्या वाजवू लागतात. आणि ते बघितल्यानंतर या तिघांना सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसतो. तर वसू विचारते, तुम्ही सगळेजण टाळ्या का वाजवताय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, वसू आता फक्त टाळ्या नाही तर बँडसुद्धा वाजणार आहे. तर काव्या म्हणते, आणि वरात सुद्धा निघणार आहे. आणि म्हणते, वराडी, हाऊ वॉज अ जोश. तर तेव्हा सर्वजण ओरडतात जोराने. तर तेव्हा पार्थ म्हणतो, हाय हाय, विजय आणि रम्यामध्ये सुद्धा प्रेम खूप हाय हाय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अरे इतकं हाय आहे की कोणालाही न बोलवता लग्नसुद्धा उरकून टाकलं रे. तर नंदिनी म्हणते, हो, कोर्ट मॅरेज केलं यांनी, याला काय अर्थ आहे? तर तेव्हा
मिथून काका म्हणतो नाहीतर काय. आणि वसुताई लोक काय म्हणतील की देशमुखांच्या पोरांची 2-2 लग्न झाली, ती सुद्धा धूमधडाक्यात. आणि रम्याच्या वेळी बजेट संपलं, आय डोंट लाईक दिस. तर मानेनी सुद्धा म्हणते इवन आय डोंट लाईक दिस. कोणी सुद्धा नव्हतं तुमच्या लग्नात, विक्रम सुद्धा नव्हतं, काय हो. तर तेव्हा विक्रम म्हणतो नाहीतर काय, अगं वसुताई मी ना या रम्या आणि विजयसाठी गिफ्ट सुद्धा घेऊन आलेलो आहे, बघ बघ. पण आहेर तेव्हाच मिळणार जेव्हा या दोघांचं विधिवत लग्न लागणार. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता या तिघांच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि वसुधर म्हणते काय. आणि याचबरोबर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रम्या आता म्हणत असे तुम्ही माझं जबरदस्तीने लग्न नाही लावू शकत. तर तेव्हा काव्या म्हणते आपल्या घराला लग्न वरदान आहे ना जबरदस्तीच्या लग्नाचं. आणि नंदिनी म्हणते आमचं पहिलं लग्नसुद्धा जबरदस्तीनेच लागलं होतं, पण नंतर आम्हाला कळलं की आमच्या हाती काय सोनं लागलंय ते. तर तेव्हा काव्या म्हणते तुझ्या हाती लागेल सोनं, असं म्हणून या दोघी मिळून रम्याला सजवत असतात. तर काव्या म्हणते अगं विजयरावांच्या रूपात. तर इकडे आता विजय जो असतो तो परत असा संशयास्पद कॉल करत असतो आणि तेव्हा तिथे कोणीच नसतं आणि तो बोलत असतो या देशमुखांनी उलटाच गेम केलाय सरजी. आणि आता त्या 2 व्यक्तींना अद्दल घडवायला आणि देशमुखांचा विश्वास संपादन करायला मला हे लग्न करावंच लागेल, असं म्हणून तो फोन ठेवून देतो. आणि जेव्हा मागे बघतो तर पार्थ आणि जीवा तिथे उभारलेले असतात. आणि तेव्हा जीवा आणि पार्थने तर ते ऐकलेलं असतं. आणि तेव्हा तर आता विजयच्या पायाखालची जमीन सरकते, त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो आता काय होणार ते उद्याच्या भागामध्ये आपल्याला कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.